यवतमाळच्या महागाव वाकोडी परिसरात फायरिंग, पोलीस अधिकाऱ्यांवर वाळू माफियांचा हल्ल्याचा प्रयत्न, एपीआयनं केली फायरिंग, वाळू तस्करांचा पोलिसांवर थेट हल्ला, एपीआयच्या फायरिंगमध्ये एक आरोपी जखमी, वाकोडी परिसर हादरला. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात दाखल, कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंबुरे यांना मारहाण. स्वतःचा बचाव करताना सहाय्यक पोलीस अधिकारी अंबुरे यांनी 2 राऊंड फायर केले, त्यात एक जण जखमी झालाय. 4 आरोपी फरार. पोलीस अधिकाऱ्यांच्या फायरिंगमध्ये एक गोळी आरोपी गुलाब खाजा शेख यांच्या हाताला लागून तो जखमी झालाय. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत वाकोडी गाव या ठिकाणी अवैधरित्या रेती वाहतूक होते आहे. रेतीचा उपसा होतो आहे अशी माहिती पोलिसांना मिळाल्यावरून आमचे एपीआय सोबत कर्मचारी या ठिकाणी वाळू कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले होते. या संदर्भात वाळू कारवाई करू नये संबंधित अधिकाऱ्यांनी, म्हणून ह्या रेती चोरांनी आमच्या पोलीस अंमलदारांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये प्रत्युत्तर म्हणून आमच्या पोलिसांनी स्वतःचं संरक्षणसुद्धा असेल या अनुषंगाने 2 राऊंड फायर केलेले आहेत आणि हवेमध्ये फायर केलेले, त्यात कुणाला इंजुरी नाही. मात्र आमच्या जो अधिकारी आहे त्याला हल्ल्यामध्ये हाताला मोठ्या प्रमाणावर इजा झालेली, गंभीर दुखापत झालेली आहे आणि त्याच्यानुसार आम्ही संबंधित हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहे. लोकनायक न्यूज